नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे सगळेजण आता बाप्पाला घेऊन आलेले असतात. तर सुभेदार कुटुंबातील सगळे पुरुष आता बाप्पाला आणायला गेलेले असतात आणि अर्जुनच्या हातामध्ये इथे गणपती बाप्पा असतात आणि गणपती बाप्पा घेऊन आल्यानंतर गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देतच इथे अर्जुन आणि प्रताप काका, रविराज काका, चैतन्य, अश्विन सगळेजण आता घरामध्ये येतात. तेव्हा इथे आता उंबऱ्यामध्ये आल्यानंतर तिथेच अर्जुन बाप्पाला घेऊन उभा राहतो आणि तिथे आता सायली बाप्पांच्या चेहऱ्यावरती असलेलं कापड आता ती अलगद बाजूला करते आणि बाप्पांची सुंदर आणि सुबक मूर्ती आता सगळ्यांना बघायला मिळते. तर इथे बाप्पांचं देखणं रूप बघितल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता हसू आलेलं असतं, एक सुखद स्माईल आलेली असते. त्यानंतर इथे आता सायली आणि त्याचबरोबर घरातल्या सर्व महिला इथे बाप्पाचं स्वागत करत असतात. तर इथे सायली अर्जुनचं तसेच बाप्पांचं चांगलं औक्षण करून घेत असते. अर्जुनच्या पायावरती पाणी ओतते, त्याचंसुद्धा ती इथे स्वागत करते, त्याचं औक्षण करते. तर इकडे बाप्पांचं आगमन सुभेदारांच्या घरी झालेलं असतं आणि बाप्पांना आणून त्यांच्या जागेवरती आता बसवलेलं असतं. तर इथे प्रतिष्ठापना व्हायची बाकी असते. गुरुजी आलेले असतात, सगळी तयारी झालेली असते. मात्र तन्वी अजूनही तयार होऊन बाहेर आलेली नसते. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की पूर्णाजी, तुम्ही म्हणाला होता तसं तुमच्या मानसकन्या, तुमचे जावई आणि तुमची नात तिघंजणं मिळून बाप्पाची प्रतिष्ठापना करणार आहेत ना, तिघांना इथे बोलावून घ्या, मुहूर्त टळत चाललाय. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, हे काय जावई आमचे इथेच आहेत. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की रविराज, प्रतिमा आणि तन्वी तिघंजणं मिळून जा आता प्रतिष्ठापना करून घ्या. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, पण पूर्णाई, तन्वी अजून तयार होऊन इथे आलेली नाही आहे. तन्वी अजून उठली नाही आहे का? झोपलेलीच आहे की काय ती? तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, मी मगाशी गेले होते तन्वीला उठवायला, पण ती उठलीच नाही. ती एकदम गाढ झोपली होती. मग मी सुद्धा जास्त थांबले नाही, निघून आले मी बाहेर. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, काय बोलायचं ह्या मुलीला? सणासुदीचा दिवस आहे हे सुद्धा कळत नाही का तिला? घरामध्ये ती कुणाची किंमत करत नाहीच. माणसांची किंमत तिला नाही आहे, पण तिला सणासुदीची सुद्धा किंमत नाही आहे का? तर इथे आता नागराज आलेला असतो. नागराज म्हणतो की गणपती बाप्पा मोरया. तेव्हा तो खूपच जास्त उत्साहामध्ये तिथे आलेला असतो. पण तो सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघतो तर रविराज काका, पूर्णाजी सगळेजण आता उदास झालेले असतात. कारण ही तन्वी वेळेवरती तयार होऊन आलेली नसते बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी. तेव्हा नागराज जाग्यावरती जाऊन बसतो आणि म्हणत असतो, काय काय झालं? तुमच्या सगळ्यांचे चेहरे का असे उतरलेत? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे नागराज, काही नाही. काल पूर्णाजीने सांगितलं होतं की आज रविराज, प्रतिमा आणि तन्वी तिघंजणं मिळून बाप्पाची प्रतिष्ठापना करणार आहेत. पण अजूनही तन्वी तयार होऊन आलेली नाही आहे. आता सगळी तयारी झाली तरीसुद्धा ती अजून झोपूनसुद्धा उठलेली नाही आहे. याला काय म्हणतात? तेव्हा सगळेजण थोडेसे उदास आहेत, बाकी काही नाही. तेव्हा इथे नागराज म्हणतो, अरे देवा, म्हणजे या प्रियाने जो प्लॅन केला होता, ती सायलीला झोपेच्या गोळ्या देणार होती आणि तिला गाढ झोपून ठेवणार होती आणि पूजेचा मान ही घेणार होती. पण इथे तर सगळं उलटं झालंय. आता हिने झोपेच्या गोळ्या घेऊन गाढ झोपली की काय? घोरत पडली असेल अजून. तेव्हा रविराज काका म्हणतात, मी जरा जातो आणि तन्वीला उठून घेऊन येतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, मी पण जाते, तोपर्यंत मी प्रतिमा आत्यांना घेऊन येते बाहेर. तेव्हा इथे सायली आता प्रतिमा आत्याला घ्यायला जाणारच असते. तेवढ्यातच इथे सायली समोर बघायला लागते. सायली का एकटक समोर बघते म्हणून सगळेजण सायलीकडे बघून समोर बघायला लागतात. तर दारामधून इथे प्रतिमाची एंट्री होते. प्रतिमा छान तयार होऊन आलेली असते, ते सुद्धा पदर वगैरे व्यवस्थित घेऊन. तर इथे डोक्यावरती पदर न घेता तिने आता पदर हा आपल्या हातामध्ये ठेवलेला असतो. तेव्हा इथे प्रतिमाची ही झालेली इम्प्रूव्हमेंट बघून सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो आणि या सगळ्याचं क्रेडिट सायलीला जातं. तर इथे सायली म्हणत असते, पूर्णाजी बघताय ना, प्रतिमा आत्या स्वतः तयार होऊन इथे आलेल्या आहेत आणि आज त्यांनी चेहऱ्यावरती पदरसुद्धा घेतलेला नाही आहे. म्हणजे किती बदल झाला आहे त्यांच्यामध्ये. तर इथे रविराज काकासुद्धा प्रतिमाकडे बघायला लागतात. प्रतिमा आता सगळ्यांकडे बघत असते, खुश असते, पण थोडी लाजत असते. तेव्हा इथे रविराज काका तिच्याकडे बघतात आणि लगेच तन्वीला बोलवण्यासाठी जातात. तेव्हा इथे प्रताप काका म्हणत असतात की प्रतिमा, खूप छान तयार झाली आहेस तू आणि बरं झालं तू स्वतःहून बाहेर आलीस. तेव्हा सायली जाते आणि म्हणत असते की प्रतिमा आत्या, तुम्ही किती छान दिसताय, खूप सुंदर दिसताय तुम्ही. आणि सगळ्यांनाच प्रतिमाचं कौतुक वाटत असतं, कारण ती हळूहळू आता सगळ्यांबरोबर मिक्सअप होत असते, सगळ्यांबरोबर ती आता इन्व्हॉल्ड होत असते. तर इथे रविराज काका येतात, म्हणतात की तन्वी,
अगं काय हे? काय चालवलेस तू? अगं सगळ्यांसमोर मला तोंडावरती पाडलेस तू, लाज काढलीस माझी. सणासुदीचा दिवस आहे. आपल्याला तिघांना मिळून बाप्पाची प्रतिष्ठापना करायची आहे आणि तू काय इथे एवढी गाढ झोपलीयेस अगं? उठ ना तन्वी उठ. तेव्हा इथे रविराज काका तिच्या चेहऱ्यावरती पाणीसुद्धा शिंपडतात आणि म्हणतात की तन्वी बाळा उठ ना. अगं आपल्याला जाऊन आता प्रतिष्ठापना करायची आहे. पूर्णाजीने किती विश्वास ठेवला होता तुझ्यावरती. अगं आजच्या दिवशी तरी त्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करायची. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, अगं चल ना उठ ना. तरीसुद्धा इथे प्रिया काही उठायला तयार नसते. तेव्हा इथे आता प्रताप काका म्हणत असतात, काय हे? आता रविराज गेलाय बोलवायला त्या तन्वीला, तो सुद्धा आता आलेला नाहीये, तो सुद्धा तिथेच थांबून राहिलाय. जा रे अश्विन, जा तू रविराजांना बोलावून घेऊन ये. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की लवकर बोलावून आणा, मुहूर्त टळत चाललाय. बाप्पाची प्रतिष्ठापना ही वेळेवरती झाली पाहिजे, मुहूर्तावरती झाली पाहिजे. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की याचा अर्थ तन्वी अजून तयारसुद्धा झालेली नाहीये. झोपून उठले असेल ना, तेवढं तरी पुरेसं झालं. तेव्हा अश्विन आता रविराज काकांना बोलवायला जाणार, तेवढ्यातच तिथे रविराज काका आलेले असतात आणि म्हणतात की पूर्णाई, मी तन्वीला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती उठायला काही तयार नाहीये. मग मी तरी काय करू? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की पूर्णाई, मला असं वाटतं की तुम्ही प्रतिष्ठापना आता इथे सायली नाहीतर अर्जुन किंवा प्रताप आणि वहिनीला करायला सांगा, कारण आता तन्वी तर इथे आलेली नाही आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की अजिबात नाही, जसं ठरलेलं आहे अगदी तसंच होणार. कुणासाठीही पूजा थांबली जाणार नाही. पूजा तुम्ही दोघांनी मिळूनच करायची आहे. तेव्हा कल्पना म्हणत असते की भाऊजी, इथे पूर्णाई अगदी बरोबर बोलतायत. मला सुद्धा तेच वाटतंय की प्रतिमा आणि तुम्ही दोघांनी मिळूनच प्रतिष्ठापना करायची आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की पूर्णाई, तुम्ही म्हणाल तसं आम्ही करायला तयार आहोत, तुम्ही बोला फक्त. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की चला तुम्ही दोघांनी प्रतिष्ठापना करा. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात, पण पूर्णाई हे तुम्ही काय बोलताय? अहो त्यांची मुलगी आहे ना, त्यांच्या मुलीशिवाय हे दोघं जण प्रतिष्ठापना करतील का? तेव्हा इथे त्यांचं अपत्य कुठे आहे? पूर्णाजी म्हणते की आहे ना, त्यांचं अपत्य आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की सायली, तू सख्या मुलीपेक्षा प्रतिमाची काळजी घेतेस. रविराजांना सुद्धा तू मुलीप्रमाणेच आहेस. त्याच्यामुळे आता इथे तन्वी नसली म्हणून काय झालं? प्रतिमा आणि रविराज यांच्यासाठी तू त्यांची मुलगीच आहेस, हो की नाही? मुलीसारखी तर आहेस ना. त्याच्यामुळे आता बाप्पाची प्रतिष्ठापना तुम्ही तिघांनी मिळून करायची आहे, असं पूर्णाजी सांगते. तेव्हा इथे आता खूपच जास्त अस्मिताला राग येतो. अस्मिता म्हणते की पूर्णाजी, अगं तू हे काय बोलतेस? तर हा मान तर तन्वीचा होता ना, तो मान तू सायलीला देतेस. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की मान घेण्याची सुद्धा योग्यता असावी लागते आणि ती तन्वीमध्ये अजिबात नाही आहे. अगं मान तर सायलीसारख्या मुलीला द्यायचा असतो, तिची तेवढी योग्यता आहे. आजारी असूनसुद्धा सायली तिथे वेळेवरती तयार होऊन आलेली असते, कामं करत असते. त्याच्यामुळे इथे सगळ्यांना सायलीचं कौतुक वाटत असतं. तेव्हा रविराज काका म्हणतात की पूर्णाई, तुम्ही म्हणाल तसं आम्ही इथे प्रतिष्ठापना करायला तयार आहोत. तेव्हा इथे प्रतिमाला खूपच जास्त आनंद होतो. सायली आता प्रतिमाला घेऊन आता पुढे येत असते आणि जात असताना अर्जुनकडे बघते. अर्जुनला तर खूपच जास्त छान वाटत असतं, कारण सायली अनाथ असल्यामुळे सतत तिला आपले आई वडील कोण असतील याची आठवण येत असते आणि तिला आईची माया हवी असते. ती आईची माया तिला प्रतिमाकडून मिळत असते आणि आता तर मुलीचा मान म्हणून त्यांच्याबरोबर प्रतिष्ठापनेचा सुद्धा मान मिळालेला असतो. तेव्हा इथे सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघून अर्जुनसुद्धा खूप जास्त खुश असतो. तर इथे रविराज काका आता पूजा करत असतात आणि त्यांच्या हाताला हात लावून अर्धांगिनी म्हणून आता इथे प्रतिमासुद्धा पूजा करत असते. म्हणजे तिने आता मनातून स्वीकारलेलं असतं की ही माझी फॅमिली आहे, रविराज तिचा नवरा आहे, हे तिने आता मनातून स्वीकारलेलं असतं आणि म्हणूनच ती रविराज काकांच्या हाताला हात लावून अगदी इथे सगळी पूजा व्यवस्थित पार पाडत असते. तेव्हा आता प्रतिमामध्ये झालेला हा बदल बघून सगळ्यांनाच खूप जास्त आश्चर्य वाटत असतं आणि आनंदसुद्धा झालेला असतो. तेव्हा इथे आता गणपती बाप्पा खूपच जास्त छान दिसत असतात, कारण त्यांना इथे हार घातलेला असतो. डेकोरेशनसाठी आजूबाजूला फुलांचं डेकोरेशन असतं, त्याच्यामुळे बाप्पांची मूर्ती अजूनच खुलून दिसत असते. तेव्हा नागराजला खूपच जास्त राग येतो. तो आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ही प्रिया अजूनच ठार झोपलेली आहे. म्हणजे तिने जे काही मोठे मोठे शब्द वापरले होते की सायलीला ती पूजेला येऊ देणार नाही, तसं तिने काहीच केलेलं नाही आहे. सायलीच्या जागी ती झोपून राहिली.
त्यामुळे इथे आता नागराज तिला बोलवण्यासाठी सुद्धा जातो. तर इथे सायलीला आता पूजा करायला सांगतात. सायलीने तबक हातामध्ये घेतल्यानंतर तिला लहान मुलीचे आवाज ऐकू येतात. ती लहान मुलगी म्हणत असते की आई मला उचलून घे ना, मला बाप्पाची मूर्ती बघायची आहे, मला दाखव ना. तेव्हा इथे ते आवाज आता सायलीला ऐकू येत असतात. प्रतिमा आता सायलीला हात लावते. तेव्हा सायली भानावरती येते. तिला प्रश्न पडलेला असतो की त्या मुलीचे आवाज सायलीलाच ऐकू का येत असतात. त्यानंतर इथे सायली, प्रतिमा, रविराज तिघंजण आता इथे तबक हातामध्ये धरतात आणि मिळून पूजा करत असतात. त्यामुळे इथे घरामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं. सगळेजण आनंदी असतात. तिघांना एकत्र बघून अर्जुन तर खूपच जास्त खुश असतो. नागराज म्हणत असतो की शेवटीला प्रतिमा आणि माझ्या दादाबरोबर त्यांच्या खऱ्या मुलीनेच इथे बाप्पाची पूजा केलेली आहे. त्याच्यामुळे तो रागानेच आता प्रियाला उठवायला येतो. नागराज म्हणत असतो अगे प्रिया उठ ना, अगे प्रिया काय मोठमोठ्या बाता केल्या होत्यास ना की आता तू त्या प्रतिमाला आणि सायलीला पूजेला येऊ देणार नाही म्हणून. काय झालं त्याचं? ती सायली इथे आता गाढ झोपेत असायला हवी होती, तर तू इथे हवी तशी गाढ झोपली आहेस, अगं उठ ना. तेव्हा इथे नागराज आता पाण्याने भरलेला मग सगळ्याच्या सगळा प्रियाच्या तोंडावरती ओततो. तेव्हा प्रिया लगेचच जागी होते, पण तरीसुद्धा तिच्या डोळ्यावरची झोप काही उडालेली नसते. तर इथे बाप्पाची आरती सुरू असते. तेव्हा नागराज म्हणत असतो काय गे प्रिया, काय चाललंय तुझं, मला खरंच काही कळत नाही आहे. त्या सायलीला झोपेच्या गोळ्या देणार होतीस ना, त्या झोपेच्या गोळ्या तू घेतल्या आहेस का? त्याच्यामुळे तुला जाग येत नाही आहे. उठ उठ प्रिया उठ. अगं एक संधी मिळाली होती तुला पूर्णाजीच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याची आणि ती संधीसुद्धा तू हातातून घालवून टाकलीस. अगं पूर्णाजीच्या गुडबुक्समध्ये यायचं होतं ना तुला, घरातले सर्व लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करायची होती ना, पण तुझ्याने असं काही घडलेलं नाही आहे. त्या झोपेच्या गोळ्या तूच घेतल्यास वाटतं, म्हणूनच इथे गाढ झोपली होतीस. तर इथे सायली आता आरतीचं ताट इथे रविराज काकांच्या हातामध्ये देते आणि ती आता मागे जाऊन उभी राहते आणि रविराज काका आणि प्रतिमा आता दोघंजण मिळून इथे आरती करत असतात बाप्पाची. तेव्हा इथे आता प्रतिमा मनापासून इथे बाप्पाची आरती करत असते, कारण तिला बाप्पाची आरती करायला खूप आवडत असते असं तिने सायलीला सांगितलेलं असतं. तर इथे नागराज प्रियाला म्हणत असतो अगं हे प्रिया काय झाले काय तुला, अजून तुला कशी जाग येत नाही. आणि तिच्या डोक्याला हात लावून तिला आता खाली पाडतो, तशी ती पुन्हा झोपते. तेव्हा इथे प्रियाची झोप उडत नसते, कारण तिने झोपेच्या हव्या तेवढ्या गोळ्या खाल्लेल्या असतात आणि त्यामुळे इथे आरती होऊन गेलेली असते, तरीसुद्धा तिला जाग आलेली नसते. त्यामुळे नागराज आता रागवलेला असतो. तो म्हणतो जर महिपतला कळलं ना तर तो तुझा गाळा आवळून तुला मारून टाकेल आणि मग तू सुद्धा जेलमध्ये आणि मी सुद्धा जेलमध्ये. तेव्हा इथे आता नागराज तर टेन्शनमध्ये आलेला असतो, पण प्रिया मात्र गाढ झोपलेली असते. पूर्णाजी इथे इमोशनल झालेली असते, कारण प्रतिमा, रविराज खूप वर्षानंतर बाप्पाची आरती करत असतात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की बाप्पा तुझ्या कृपेमुळे एवढ्या वर्षानंतर माझी प्रतिमा तर परत आलेलीच आहे आणि सायली म्हणजे आमच्या घराला मिळालेलं एक वरदानच आहे. ती आल्यापासून माझ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं, सतत सगळेजण एकत्र बांधून ठेवते आणि ती या घरामध्ये आल्यापासून माझ्या घराचं तिने इथे नंदनवनच करून टाकलेलं आहे असं पूर्णाजी म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे प्रतिमा, सायली आणि रविराज काका तिघंजण मिळून बाप्पाची आरती करत असतात. तेव्हा प्रिया तिथे येते आणि सायलीच्या हातातून आता तबक हिसकावून घेत असताना म्हणते की आरतीचा मान तर मला दिला होता ना पूर्णाजीने, मग तू माझ्या आईवडिलांबरोबर इथे आरती का बरं करतेस, हा अधिकार तुला कुणी दिला. तेव्हा इथे आता रविराज काकांना प्रियाच्या या वागण्याचा खूपच जास्त राग येतो. तेव्हा सायली म्हणत असते अगं प्रिया थांब ना, ही आरती तरी होऊ दे, मग तो हातातून तबक घे. तेव्हा इथे प्रिया म्हणते अजिबात नाही, आत्ताच्या आत्ता हे आरतीचं ताट तू सोड, नाहीतर चांगलं होणार नाही. तेव्हा इथे प्रिया आता सगळ्यांच्या समोर जबरदस्तीने सायलीच्या हातातून तबक हिसकावून घेत असते. तिच्या वागण्याचा कुणाला इथे अंदाजच लागत नसतो. तर इथे आता ती आग जी त्या तबकामध्ये असते ती प्रतिमाच्या चेहऱ्याच्या जवळ जात असते. त्याच्यामुळे प्रतिमा त्या आगीला खूप जास्त घाबरते. ते इथे रविराज काकांच्या लक्षात येतं की प्रतिमा ती आग बघून घाबरलेली आहे, कारण महिपतने जळकं लाकूड घेऊन प्रतिमाच्या चेहऱ्यावरती त्याचे वार केलेले असतात आणि त्याच्यामुळे तिचा चेहरा
पूर्णपणे जळलेला असतो, त्यामुळे आगीला बघितल्यानंतर प्रतिमा आता खूपच जास्त घाबरत असते. ते रविराज काकांच्या लक्षात येतं आणि रविराज काका आता प्रतिमाचा हात पकडून तिला त्या आगीपासून तर लांब करतात आणि इथे आता प्रिया सायलीच्या हातातून जबरदस्तीने तबक हिसकावून घेत असते. त्याच्यामुळे रविराज काका समोर येतात आणि प्रियाच्या जोरदार कानाखाली देतात. त्याच्यामुळे इथे प्रियाची अक्कल आता ठिकाणावरती आलेली असते. तर इथे प्रियाचं वागणं रविराज काकांना अजिबातच आवडलेलं नसतं. तर आता येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहेत. ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. येणारे अपडेट्स बघत राहा.